कुठल्याही सभासदांना गोंधळ निर्माण म्हणजे होऊ नये अशी प्रत्येक सभासदाची मनापासूनची मानसिकता आहे। सभासदांना काय पाहिजे, कारखाना लवकर चालू करा, आमच्या ऊस लवकर घेऊन जावा आणि माझ्या ऊसाला दर चांगला द्या आणि वेळेवर पैसे द्या, हीच मानसिकता आहे। आमच्यावर जो विश्वासाने ऊस घातलाय त्याला पैसे मला मिळाले पाहिजे, ही मानसिकता आहे। अजूनही वेळ गेली नाही, उद्या सगळ्या सभासदांपुढे तिने हात जोडावे, बाबा ही असं निर्णय योग्य तिने घेतलेला आहे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे की उद्या सभासदांपुढे तर निदान हात जोडावं तिने, किंवा माझं इथनं पुढं सगळं पार पडलं, आता इथनं पुढं मी कुठलीही तक्रार करणार नाही। आम्ही सभासद हिताच करतोय ना, ह्याच्यात काय कल्याणराव काळजी थोडंच आहे। उद्या हात जोडून तिने ह्या सपोर्टला आणि कुठल्याही सभासदाला विचारा, शेतकऱ्याला विचारा, हा जो निर्णय झालाय तो योग्य निर्णय झालेला आहे। उद्या सर्वसाधारण सभा 30 तारखेला आहे आणि रुटीन मध्ये आहे, त्यासाठी वेगळ्या पद्धतीने लावली असं पण नाही। रेग्युलर वर्षांनी एकदा आम्हाला सर्वसाधारण सभा घ्यावी लागते, त्याच्यात उद्या विषय आम्ही घेतलेला आहे आणि हा निर्णय झाल्यानंतर मग साखर आयुक्तांना प्रस्ताव जाणार, मग साखर आयुक्त शिफारस स्टेट गव्हर्नमेंटला जाणार आणि मग सहकार मंत्र्यांची कमिटी आहे त्याच्यावर, आणि ती कमिटी गेल्यानंतर मग कॅबिनेट पुढे जाणार आणि मग हा निर्णय